मोगऱ्याचे झाड हे एक उन्हाळी फुलझाड असले तरी देखील आपण त्याची थोडी काळजी घेतलीत, योग्य ती खते ही वेळोवेळी दिलीत, तर या झाडाला अगदी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत देखील भरगच्च अशी ही फुले लागतात. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये मोगऱ्याच्या झाडाला एकदा फुले येऊन गेल्यानंतर पुन्हा नव्याने फुले येण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, जर झाडावरती कीड लागली असेल तर कोणते कीटकनाशक फवारायचे, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. मोगऱ्याच्या झाडावरती एकदा फुले येऊन गेल्यानंतर आणखी पुन्हा एकदा नव्याने फुले येण्यासाठी या झाडाची छाटणी करणे हे जसे आवश्यक असते, तसेच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते. कारण मोगरा हे उन्हामध्ये वाढणारे फुले देणारे एक झाड आहे. त्यामुळे जेव्हा मोगऱ्याचे झाड आपण कुंडीमध्ये लावू तेव्हा या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी हे झाड लावलेली कुंडी ठेवावी. त्यातच पावसाळ्यामध्ये कधी ऊन पाऊस हे चालू असते, त्यामुळे या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश हा मिळायला हवा. पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये ओलावा दमटपणा असल्यामुळे अशा प्रकारे झाडावरती कीड देखील ही लागत असते. पाणी मुरडणे, पांढरा मावा, काळा मावा यासारखी कीड तर आपल्याला ही जास्त प्रमाणामध्ये ही झाडावरती पाहायला मिळते. तर त्यासाठी महिन्यातून एकदा हे नीम तेलचा स्प्रे करावा किंवा आपल्या घरामध्ये ज्या काही वस्तू असतात त्यापासून देखील तुम्ही कीटकनाशक तयार करून जरी स्प्रे केला तरी देखील झाडाला खूप चांगला असा हा फायदा होतो. मोगऱ्याच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी आज आपण या खराब झालेल्या लसणाच्या या कुड्यांचा वापर करणार आहोत. खराब झाल्यानंतर आपण या फेकून देतो, पण ते फेकून न देता त्याचा वापर जर तुम्ही झाडांसाठी कीटकनाशक खत म्हणून केला तर झाडांना चांगला असा फायदा होतो. कारण या लसणाच्या सालीमध्ये सल्फर, झिंक हे जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होते. आता याच्यापासून आपल्याला कीटकनाशक तयार करण्यासाठी ह्या ज्या कुड्या आहेत त्या मिक्सरमध्ये आपल्याला थोडे पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचे आहे. बारीक केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडे पाणी मिक्स करून ते एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे, म्हणजे या लसणाच्या सालीमधील जे कण आहे ते स्प्रे बॉटलमध्ये हे अडकणार नाही. तर अशा प्रकारे हे लसणाच्या सालीपासून पाणी तयार करून जेवढे आपण पाणी तयार केलेले आहे त्याच्या 2 ते 3 पट अधिक पाणी मिक्स करून नंतरच आपल्याला त्याचा स्प्रे हा झाडावरती करायचा आहे. हे जे लसणाच्या कुड्यापासून आपण पाणी तयार केलेले आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा स्प्रे झाडावरती करायचा आहे. कारण हे पाणी थोडे स्ट्रॉंग असते, त्यामुळे झाडाला नुकसान होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे हे पाणी तयार करून संपूर्ण झाडावरती जर तुम्ही स्प्रे केलात तर झाडावर कसल्याही प्रकारची जरी कीड लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी अतिशय उपयुक्त असे आहे. आता पावसाळ्यात देखील मोगऱ्याच्या झाडाची चांगली वाढ होऊन झाड कळ्या फुलांनी भरगच्च होण्यासाठी आज आपण ज्या 2 खतांचा वापर करणार आहोत त्यातील हे जे मी पहिले खत घेतलेले आहे ते म्हणजे हे शेणखत आहे. शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते, त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा फायदा होतो. झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच झाडावरती कळ्या फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात. मात्र जेव्हा तुम्ही शेणखताचा वापर हा झाडांना खत म्हणून करता तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे. जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खतांचा देखील हा वापर करू शकतात. त्यानंतर ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे हा खायचा चुना आहे. चुना देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर असा आहे, मात्र याचा वापर मात्र करताना अतिशय प्रमाणशीर असा हा करायचा असतो, नाही तर झाडांना नुकसान होण्याची शक्यता असते. या खायच्या चुन्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखे घटक हे भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या जे झाडाची जी पाने आहेत ती चांगली हिरवीगार तजेलदार होतात. आपल्या झाडाची पाने जेवढी निरोगी असतात तेवढीच आपले झाड देखील हे निरोगी असते. तर अशा प्रकारे आपण आज शेणखत आणि खायचा चुना या 2 वस्तूंचा वापर हा खत म्हणून करणार आहोत. आता या दोन्ही वस्तू झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची आणि झाडाच्या बुंद्याभोवती हे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एका झाडासाठी जे शेणखत आहे ते म्हणजे 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी 1.5 ते 2 मुठी एवढ्या शेणखताचा आपण या वापर करणार आहोत. आणि जो आपण खायचा चुना घेतलेला आहे
तो फक्त 2 ते 3 ग्रॅम म्हणजे साधारण 1 चुटकीभर एवढाच या चुन्याचा वापर आपण करणार आहोत। हा चुना आपण पाण्यामध्ये मिक्स करून देखील देऊ शकतो किंवा असाच मातीमध्ये मिक्स केला तरी देखील झाडाला चांगला फायदा होईल। तर अशा प्रकारे शेणखत, खायचा चुना हा मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे। तुम्ही पाहाल काही दिवसांमध्येच मोगऱ्याच्या झाडाची वाढ होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।